डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचं बांधकाम पूर्ण झालं। मी या प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्राचं अधिकृत उद्घाटन झालं असं आपल्या सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। खरं तर मला आठवतं की आजपासून बरोबर 1.25 वर्षापूर्वी एका पक्षाच्या बैठकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे एकत्रित आलो होतो आणि तेव्हा मनात भावना आली की हे सभागृह या ठिकाणी मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्रामध्ये बदलावं व यासोबत या ठिकाणाहून वाचनालयाच्या सोबतच व्यावहारिक कौशल्य स्किल याचं प्रशिक्षण देता यावं। जेव्हा मी ही कल्पना डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले की आपण या दृष्टीने याचं नियोजन करावं। मला आनंद होतोय की 1.25 वर्षांनी खरं तर 2 महिन्यात पूर्ण व्हावं अशी अपेक्षा होती, पण काम वाढत गेलं। एकदा बघायला आलं की वाटायचं आता हे वाढवावं, मग दुसऱ्यांदा आलं की असं वाटायचं की अजून याच्यामध्ये वाढ करावी, आणि असं करता करता आज मात्र 1.25 वर्षांनी हे प्रशिक्षण केंद्र व मार्गदर्शन केंद्र पूर्णत्वास गेलं। याबद्दल सर्वप्रथम मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय समितीच्या सर्व विश्वस्तांचं, ट्रस्टींचं, संचालकांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो। या ठिकाणी यासाठी आर्किटेक्ट श्री किशोर चिद्दरवार यांनी आपली सेवा उपलब्ध करून दिली। खरं तर ते अतिशय व्यस्त असे वास्तुविशारद आहेत। अनेक मोठ्या कामामध्ये खरं तर त्याचं बांधकाम पूर्ण करण्यामध्ये अनेक सरकारी विभागांना ते आपली सेवा उपलब्ध करून देतात। आज त्यांनी पूर्ण केलेलं वर्धा जिल्ह्याचं कलेक्टर ऑफिस पाहायला मी चाललो आहे। आज इथून वर्धेला जायचं आहे, पण त्यांनी हे छोटं काम असताना सुद्धा नागपूरहून वारंवार ते इथं आलेत। हे सभागृह उत्तम व्हावं, या सभागृहामध्ये आल्हाददायक वातावरण असावं, आणि जेव्हा आपण प्रशिक्षण देऊ तेव्हा साऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करता यावा या दृष्टीने त्यांनी स्वतः लक्ष घातलं। मी त्यांनाही धन्यवाद देतो, भविष्यासाठी शुभकामना देतो व शक्तिदायिनी माता महाकालीच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून अशाच भव्य दिव्य वास्तू घडण्यासाठी त्यांना ऊर्जा दे, उत्साह दे, शक्ती दे, आशीर्वाद दे, आणि मागच्या वर्षी इन्कम टॅक्स मध्ये जितके त्यांनी पैसे भरले असतील त्याच्या 10 पट पैसे दरवर्षी भरण्याची ताकद दे। या ठिकाणी याचे ज्यांनी बांधकाम केलं ते अल्पेश आणि भावेश, श्री अल्पेश पटेल, अजूनही मला वाटते त्यांची काही उधारी देणे बाकी असावी, कोणताही त्रास दिला नाही। आणि पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की पहिले बांधकाम पूर्ण होण्यामध्ये मी कॉन्संट्रेट करें। अल्पेश भाई, पैसे दिए नहीं इसका मतलब पैसे पूरे मिल जाएंगे, जो बचा है वो भी मिलेगा, आप टेंशन में मत रहिए, नहीं तो इतनी ठंडी हवा में पसीना आएगा, एक एक पाई आपको चुकाई जाएगी। पण त्यांनी पहिले लक्ष कॉन्संट्रेट केलं, जीव होतला। खरं तर प्रकाश दारने मला म्हणत होते, भाऊ रात्री हा कार्यक्रम घेतला असता तर लाइटिंग अजून याच्यापेक्षा सुंदर आहे, तुम्हाला आवडली असती, पण कार्याच्या व्यस्ततेने आज पुन्हा महानगरपालिकेचा ही मन की बात या रस्त्याचं उद्घाटन आहे, वर्धेला पक्षाची बैठक आहे, इच्छा असूनही व्यस्ततेच्या कारणाने आणि आता अजून 8-10 दिवस थांबवण्यामध्ये काही तात्पर्य नव्हतं। आपण सकाळी मुद्दाम हा कार्यक्रम घेतला, पण या ठिकाणी या उत्तम वास्तूसाठी श्री अल्पेश व भावेश या दोघांचेही मी अभिनंदन करतो। त्यांनी उत्तम असा सभागृह या ठिकाणी बांधून देण्यासाठी पूर्ण शक्ती लावली।
माईक आणि मग वाटते इलेक्ट्रॉनिक व्यवस्था ही कुणाल बुरडकर नावातच कर असल्याने चांगलं करण्याचं काम केलं त्यांनी. पण कुणाल जी आप पे एक जिम्मेदारी ऐसी है कि अभी जैसे मैं नजदीक से भाषण दे रहा था, आवाज आ रहा था, जितना यहाँ पे कमियां दिखेगी, त्रुटियां दिखेगी, उणीव रहेगी, वो दूर करने की आवश्यकता है. त्यांचंही मी अभिनंदन करतो, त्यांनाही सदिच्छा शुभकामना देतो. खरं तर या कार्यक्रमाला अनेक मोठे लोकप्रतिनिधी पदाधिकारी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत करतो, त्यांना मंचावर बोलवता आलं असतं, पण मी सांगितलं की मंचावर फक्त श्यामाप्रसादचेच तुम्ही या मंचावर बसा, कारण आज तुमचा कार्यक्रम आहे. आमचे कार्यक्रम तर रोजच होतात आणि या कार्यक्रमाला आपण अतिशय छोट्या स्वरूपात करण्याचा आपण निर्णय केला. हे खरं आहे की या शहरामध्ये 1999 मध्ये सहज अनिल बोरगमवार आणि आम्ही बसलो होतो आणि त्या ठिकाणी चर्चेमध्ये विषय आला की आपण एक उत्तम लायब्ररी उघडली पाहिजे. आणि ही उत्तम लायब्ररी उघडली पाहिजे याचा अर्थ असा होता की अशी लायब्ररी नव्हे तर चौका चौकामध्ये वर्तमानपत्राचे स्टॉल आपण उघडावे. वर्तमानपत्राचे स्टॉल उघडले. पठाणपुरावर एक होता, नेताजी सुभाषचंद्र बोस बाहुपेठला एक होता, बंगाली कॅम्पला एक होता, नगीना पाकला एक होता, कस्तुरबा चौकामध्ये माझ्या घरासमोर एक होता. सुरू झाली कल्पना, पण नंतर असं लक्षात आलं की इथून लोक वर्तमानपत्र वाचता वाचता कधी आपले घेऊन जातात पताच लागत नाही. म्हणजे 8 वाजताचे वर्तमानपत्र 11 वाजता गायब व्हायचे. आणि मग विचार यायचा की वाचनालय सुरू करण्याचा जो आपला विचार होता तो लोकांना सहजपणे मोफत ज्ञान प्राप्त करता यावं. आणि मग त्यातून प्रस्ताव आला की एक आपण चांगलं वाचनालय इथं उभं राहावं. मला तोही क्षण आठवतो की माझं ते छोटं कार्यालय होतं, आम्ही जागा शोधत होतो आणि श्री शिरू रेगुणवार हे तिथं आले. चर्चा सुरू होती. ते म्हणाले की माझ्या घरासमोरची जागा आहे, तिथं का बांधत नाही. खरं तर इथं काही लोक ट्रक ठेवायचे, काही त्यांचा अडचणीचाही भाग होता, पण या भागातील जनतेने सहकार्य केलं आणि एक लायब्ररी इथं सुरू झाली. मग त्या लायब्ररीमध्ये परिवर्तन होत होत बजारशाची लायब्ररी सुरू झाली, पोंभुर्ण्याची सुरू झाली, मूळची सुरू झाली. पोंभुर्ण्याला आता आपण पुन्हा एक 80 लाख रुपयाचं नवीन सभागृह बांधतोय की ज्या सभागृहात तिथेही ग्रामीण भागातील स्किल देता यावं यासाठी आपला प्रयत्न आहे. कारण पोंभुर्ण्यामध्ये आपण MIDC सुरू करतोय. MIDC जागेवर त्या ठिकाणी नोकरी करण्यासाठी बाहेरचे लोक येण्याच्या ऐवजी पोंभुर्णा तालुक्यातीलच ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं स्किल देता यावं या दृष्टीने आपण तिथं नुकतंच 80 लाख रुपयाचा सभागृह तिथं सुद्धा बांधतोय. साऱ्या लायब्ररीज आपण सोलार करण्याचा संकल्प यासाठी केला की सर्वात महागडी की आज वीज आहे आणि या सरकारच्या कृपेने तर लोड शेडिंग कधी होतं हे पता लागत नाही. आणि म्हणून आपण साऱ्या लायब्ररीज सोलार करतोय. पण हे बांधकाम करताना आनंद कधी होता जेव्हा एखादा विद्यार्थी येतो, भेटतो आणि सांगतो की मी आता PI ची परीक्षा पास झालो, API ची परीक्षा पास झालो, तहसीलदारची परीक्षा पास झालो, आणि पुढे तो एक वाक्य जोडतो की मी तुमच्या लायब्ररीमध्ये मोफत पुस्तकं वाचलीत आणि आज ही मी परीक्षा पास केली. तेव्हा सर्वात जास्त आनंद तेव्हा आपल्याला होत असतो. आपल्या सर्वांच्या शुभकामना शुभेच्छा घेऊन या लायब्ररीचा पुढचा भविष्यातला प्रवास अजून वेगाने व्हावा या दृष्टीने निश्चितपणे आम्ही सर्वजण विचार करतो. उत्तम सेवा, उत्तम व्यवस्था या विद्यार्थ्यांना देता याव्या. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या सर्व व्यक्तींना, संस्थांना धन्यवाद देईल की ज्यांनी CSR मधून आम्हाला मदत केली. या सर्व संस्थांना जेव्हा आम्ही विनंती केली की आपल्याकडे असणारा सामाजिक दायित्व निधी आहे, या सामाजिक दायित्व निधीमधून आपण आम्हाला मदत करावी, आणि मला आनंद होतो की हे सभागृह बांधण्यासाठी, व्यवस्थेसाठी अनेक संस्थांनी सामाजिक दायित्व त्यांच्या CSR निधीमधून आम्हाला मदत केली. हे मात्र आनंदाचं आहे आणि मी
श्री अनिल बोरगामवार, राजू सुरावार, प्रकाश दारणे यांना सूचना करेन की ज्यांनी ज्यांनी यासाठी CSR ची मदत उपलब्ध केली त्यांच्यासाठी एक सुंदर खगिते तयार करा आणि ते खगिते त्यांना पाठवा, कारण हे खगिते पाठवणे यासाठी आवश्यक असतं की पुढच्याही वर्षी मग आपल्याला काही मदत घेता येईल. पण हे CSR मध्ये हे सभागृह एक उत्तम झालं, पण अपेक्षा अशी आहे की या सभागृहामध्ये विविध प्रशिक्षण हे देता यावं. पहिलं प्रशिक्षण तर कार्यक्रम कसे आयोजित करावे याचंच घेण्याची आवश्यकता आहे, ते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. आणि यासाठी इथं जे काही कर्मचारी तुम्ही नियुक्त केले आहेत किंवा करणार आहात त्या प्रत्येकाला बारीक बारीक गोष्टीची माहिती असायला हवी की उद्या स्क्रीन आहे, स्क्रीनमध्ये आपल्याला कोणत्या पद्धतीने या ठिकाणी व्हिडिओ दाखवता येतात. अनेक मोटिवेशनल व्हिडिओ आहे की जे पाहिल्यानंतर माणसामध्ये एक ऊर्जा तयार होते, उत्साह येतो. मग अशा मोटिवेशनल व्हिडिओचे एकत्रित करणे, संकलित करणे, त्याचा डेटाबेस तयार करणे, या डेटाबेसच्या माध्यमातून म्हणजे कधी कधी आपण एखाद्या दिवशी सुस्त असतो आणि एखादा असा व्हिडिओ पाहतो की ताबडतोब खुर्चीवरून उठून कामाला जातो. मला अजूनही आठवतं की एक दिवस असाच मी बसलो होतो, काम करण्याची इच्छा नव्हती, पण एक व्हिडिओ व्हॉट्सअपवर आला की त्याला दोन्ही हात नाही, दोन्हीही पाय नाही आणि तो आपल्यासारखा काम करतोय. मनात विचार आला की आपण किती करंटे आहो, नाकर्ते आहो की आपल्याला दोन हात आहे, दोन पाय आहे आणि तरी सुद्धा आपण असे बसलाय. एक ऊर्जा येते. कुठं लहान मुलांचे छोटे व्हिडिओ असतात. अशा सर्व एकत्रित करण्याची पद्धत सुद्धा पुस्तकाच्या सोबत एक डिजिटल लायब्ररी आपल्याला करता येईल का याचाही विचार वाचनालय समितीने केला पाहिजे की ज्यामध्ये हजारो व्हिडिओ आहे, ते मार्गदर्शन करणारे आहे, मोटिवेशनल व्हिडिओ आहे, दिशा दाखवणारे आहे, संस्कार देणारे आहे. या सर्व गोष्टी आपल्याला डिजिटल लायब्ररी म्हणून इथून करता येईल का या दृष्टीनेही मात्र विचार करण्याची आवश्यकता आहे. आज या ठिकाणी जे उपस्थित सर्व बांधव इथं आले त्यांनाही माझं आव्हान आहे. खरं तर मी अर्थमंत्री असताना मंत्रालयामध्ये डब्बे ठेवायचो आणि लोकांना आवाहन करायचो की तुमच्या सूचना या डब्यात टाका आणि मला आनंद होतो की अनेक लोक अनेक उत्तम सूचना करायचे. कधीतरी एक सूचना अशी झाली त्यातूनच आपले 33 कोटी वृक्ष लागले, त्यातूनच हे मिशन सुरू झालं. ज्या मिशनवर कोणी टीका करो, निंदा करो, पण एक गोष्ट खरी आहे की त्या मिशननी मला व्यक्तिगत रीतीने जसं पर्यावरणाचं संतुलन ठेवण्यासाठी ते मिशन कामी आलं तसं व्यक्तिगत रीतीने त्याचा मलाही नावलौकिक प्राप्त होण्यासाठी निश्चितपणे उपयोग झाला. कालच दुबईच्या एका संस्थेने ज्यांना या वृक्षाच्या संदर्भात महत्व आहे त्या संस्थेने या अगोदर जगातल्या अनेक नामवंत लोकांना पुरस्कृत केलं. कालच त्यांनी मग पत्र दिलं की आम्हाला भारतामधून तुमचं नाव यामध्ये घ्यायचं आहे आणि तुमचा लौकिक करायचा आहे. तेव्हा मी मनात विचार केला की आज जे प्रमाणपत्र दुबईमधली मोठी संस्था मग द्यायला तयार आहे त्याचं कारण काही असेल तर तो डब्बा आहे जो मंत्रालयात मी ठेवला होता आणि त्या डब्यामध्ये एका सद्गृहस्थांनी सूचना केली. या वाचनालयामध्ये सुद्धा आपल्या सूचनांचं स्वागत आहे. हे वाचनालय यामध्ये काही व्यक्तींकडे ट्रस्टी म्हणून जबाबदारी असेल, संचालक म्हणून जबाबदारी असेल, तरी मी आपल्याला निश्चितपणे या गोष्टीची जाणीव करून देतो की ही व्यवस्था म्हणून ते विश्वस्त आहेत. शेवटी प्रत्येक व्यक्ती विश्वस्त असू शकणार नाही, पण हे वाचनालय तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा काही चांगल्या सूचना करायच्या असतील, एखादा विचार तुमच्या मनात आला की हा विचार जर अंमलात आला तर समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपलाही छोटा वाटा का होईना उचलता येईल. तर तुमच्याही सूचनांचं स्वागत आहे. आणि मी या सर्व संचालकांना सांगेन की समोर प्रकाश दारणेजी एक डब्बा लावा की ज्या डब्यामध्ये एखाद्याला सूचना द्यावीशी वाटली तर तो सूचना देईल, प्रशिक्षणाच्या संदर्भात सूचना देईल, काय मार्गदर्शन करावं यासाठी सूचना देईल, एखाद्या चांगल्या पुस्तकांची यादी तो कदाचित त्या बॉक्समध्ये टाकण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टी या आपल्याला करता येतील आणि त्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी आपण व्यवस्था करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. काही उणिवा असतील, त्रुट्या असतील, त्याही आपल्याला दूर करण्यासाठी त्या बॉक्सचा उपयोग होईल. माझा आवाज तिथपर्यंत येतो आहे की नाही माहीत नाही,
पण पहिल्यांदा इको व्हायचा आणि इको व्हायचा आणि त्या कारणाने स्टेजवर बसले त्यांना भाषणच ऐकू येत नव्हतं. आता ऐकू येत आहे का बरोबर? पुढच्या वेळी परीक्षा घेऊ आपण, मग भाषण झाल्यावर काय ऐकलं. पण तेव्हा मला आठवतं की जो स्टेजवरून भाषण द्यायचा या सभागृहात ते समोरच्यांना ऐकू यायचं आणि मागच्यांना ऐकू येत नव्हतं, पण चेहऱ्यावर भाव मात्र ते ऐकू येतात असे राहायचे. आणि मी बघायचो की अनेक लोक समोरच्यांनी टाळी वाजवली की ते वाजवायचे. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की या सभागृहात बदल करण्याची आवश्यकता आहे, कारण आपले लोक हुशार आहे. त्यांच्या लक्षात आलं नाही वाजवली ती आता समजत नाही असा गैरसमज होऊ नये, आणि म्हणून समोरचे जसे टाळी वाजवायचे तसे हे वाजवायचे. आता अशी अवस्था येणार नाही. आता पहिल्यांदा स्टेजवरचे टाळी वाजवतील अशी अपेक्षा या माईक व्यवस्थेनंतर करण्याची मला वाटते अपेक्षा करायला हरकत नाही. पण शेवटी पुन्हा एकदा मी या सर्व संचालकांचं अभिनंदन करेन, त्यांना धन्यवाद देईल की उत्तम सभागृह त्यांनी स्वतः लक्ष देऊन बांधून केलं. श्री राजू सुरावार असेल, श्री प्रकाश दारणेमध्ये तर 65 वर्षाचे वय असून सुद्धा उत्साह हा 25-26 वर्षासारखा असतो. नेहमी उत्साहाने ते काम करतात. मी 65 म्हटल्यानंतर ते माझ्यावर रागवतात की खरं वय का सांगतात. ठीक आहे, 2 वर्ष कमी करा, पण त्यांचा उत्साह दांडगा असतो, लक्ष देतात. श्री सुरावारजी, गोगीवारजी, बोरगमवारजी, काही संचालकाजी तो उपस्थित होऊ शकले नाही, त्यांनाही मी धन्यवाद देईल. आणि अशाच पद्धतीने त्यांनी पुढे काम करावं. काम करताना आज ज्या पद्धतीने ते लक्ष देत आहे तसंच लक्ष द्यावं अशी इच्छा व्यक्त करतो. श्री किशोर भाऊ, श्री अल्पेश, भावेश आणि कुणाल यांनाही धन्यवाद देतो. या ठिकाणी जे कर्मचारी आज काम करताय तेही मन लावून या सभागृहाची भविष्यात देखभाल करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आवश्यकता असेल तर कर्मचारी अजून वाढवा, पण कुठेही तांत्रिक अडचण येता कामा नये. कुठं AC कमी करावा लागतो, कधी जास्त करावा लागतो. अजून तुमचे पंखे आज काही सुरू नाही केले, आवाज जास्त येतो म्हणून, पण 2-3 पंखे सुरू करणं हे आपल्याला करता येईल. आणि आजपासून या सभागृहाचा अधिकृत उपयोग, अधिकृत वापर सुरू करण्याची या उद्घाटनानंतर या विश्वस्तांना परवानगी आहे असं घोषित करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की 1 वर्ष जेव्हा या उद्घाटनाचं पुढच्या वर्षी 22 एप्रिलला साजरं करू, त्या 365 दिवसात अनेक विद्यार्थी या ठिकाणाहून उत्तम मार्गदर्शन, उत्तम प्रशिक्षण, उत्तम शिक्षण, उत्तम प्रेरणा, उत्तम ऊर्जा घेऊन जातील. हे सभागृह हे ज्ञानाचं पॉवर स्टेशन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. या पॉवर स्टेशन मधून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये दिशा प्राप्त व्हावी असं मार्गदर्शन या सभागृहात प्राप्त व्हावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज.